नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मलचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीचं मार्च 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे परिणाम करणार आहे. तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, कोणते निर्णय घ्यायचे आहेत, कोणते निर्णय टाळायचे आहेत, या सर्व संदर्भातील खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशींचं मार्च 2024 करता राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीबद्दल. सर्वात पहिल्यांदा आपण तुमचं जे मानसिक शारीरिक स्वास्थ्य कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ किंवा तो तुमचा अष्टमेश सुद्धा आहे. हा जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 16 तारखेला तर तो तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. बुध जो की तुमच्या राशीचा नंबर 1चा अशुभ ग्रह आहे, कारण तो तुमचा षष्ठेश आहे, तृतीयेश आहे, जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 8 तारखेनंतर तुमच्या वेळात भ्रमण करेल आणि 26 तारखेनंतर तो तुमच्या राशीमध्ये येणार आहे. तर 8 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंतचा जो कालावधी आहे त्यामध्ये हा जो बुध आहे, हा बुध तुमच्या वेळ स्थानामध्ये म्हणजेच अशुभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर अशुभ स्थानामध्ये अशुभ ग्रह भ्रमण करत असल्या कारणामुळे आणि बराचसा मोठा कालावधी हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करत असल्या कारणाने या महिन्यामध्ये थोडं मानसिक तणाव हे जास्त प्रमाणात जाणतील. मानसिक प्रेशर जो आहे हा थोडासा जास्त प्रमाणात जाणवेल. तुमच्याबद्दल वेगळ्या प्रकारच्या कागाळ्या निर्माण होणं, तुमची इमेज थोडीशी ढासळली जाणं किंवा तुमच्या इमेजबद्दल जास्त बोललं जाणं, या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग निर्माण होणं, अशा प्रकारचे काही मानसिक तणावाला खतपणे घालणाऱ्या घटना तुम्हाला या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात दिसेल. तर या संदर्भात तुम्हाला खंबीर राहणं गरजेचं आहे. अर्थात तुमच्या राशीला खंबीर राहणं म्हणजे काय हे वेगळंच काय सांगायला नको, परंतु होतं काय बऱ्याच वेळेला तुमची जी रास आहे हे थोडेसे निर्णय पटकन घेते, पटकन एखाद्या गोष्टीबद्दल जास्त बोललं जातं किंवा तुमच्याकडे त्याची रिॲक्शन पटकन येतात. त्यामुळे तुमची जी इमेज आहे ही थोडीशी तिखट बोलणारे वगैरे अशा प्रकारचे होते. तर या गोष्टीवरती थोडं सांभाळा, का तुमची इमेजला धक्का लागण्याचे प्रसंग या महिन्यात येतील. कारण हा जो बुध व्यसनामध्ये असणाऱ्या नेपच्यून आणि राहू दोघांच्याही युतीत येणार आहे. त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे थोडी जास्त ॲग्रिवेट होते. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. तर मानसिक आरोग्य सांभाळणं गरजेचं राहील. कोणाला कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, वादविवादामध्ये जाणं यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे, कारण तोटा हा तुम्हाला होणार आहे. या संदर्भातली काळजी घ्या. शारीरिक जे तुमचे त्रास असेल त्याच्याबद्दल अजिबात चिंता करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर 2, 5, 8, 11 या स्थानाच्या अधिपती आर्थिक स्थैर्याबद्दल महत्त्वपूर्ण राहतात. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे, द्वितीयेश आहे, शुक्र जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. 8 तारखेनंतर तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे रवी, हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. 15 तारखेनंतर तुमच्या व्ययात भ्रमण करणार आहे. मंगळ 10व्या स्थानात भ्रमण करतोय. 8 तारखेनंतर 16 तारखेनंतर तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. लाभेश जो आहे शनी, हा लाभ स्थानातच भ्रमण करतोय. तर एकंदरीत या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला तर 1-2 गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. जसं की तुमचं जे काही इन्कम असेल, म्हणजे महिन्याचं जे काही तुमचं इन्कम असेल ते इन्कम तुमचं व्यवस्थित येईल, त्याबद्दल काळजी करू नका. ॲसेट्स किंवा रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत त्यात सुद्धा तुम्ही व्यवस्थित पूर्ण करू शकाल. म्हणजे ज्याला इन्व्हेस्टमेंट किंवा कसं हे सगळं व्यवस्थित येतं, तुमच्या आमदनीसुद्धा व्यवस्थित येतील. मात्र जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर थोडीशी काळजी घ्या. या महिन्याच्या साधारण 13-14 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये शेअर मार्केटमधून थोडंसं अंदाज चुकणं, हेवी लॉसेस होणं आणि पैसे अडकले जाणं, अशा प्रकारचे काय अनुभव तुम्हाला येऊ शकतात. काळजी घ्या. थोडासा महत्त्वपूर्ण कालावधी आहे, लक्ष देणं गरजेचं आहे. याचप्रमाणे तुम्हाला अनपेक्षित लाभ वगैरे या संदर्भातल्या काळजी करू नका. आणि तुमच्या येणी वगैरे आहेत ते मगाशी सांगितल्याप्रमाणे आर्थिक ती व्यवस्थित राहतील. फक्त जे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करतात किंवा जे इझी मनीच्या मागे आहेत यांच्यापासून म्हणजे अशा व्यक्तीला थोडंसं या महिन्याच्या 14-15 तारखेनंतर कुठलेही मोठे निर्णय घेऊ नका. रिस्क अजिबात घेऊ नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत घरगुती तुमचं जे स्वास्थ्य आहे त्याबद्दल. घरगुती स्वास्थ्याबद्दल काळजी करू नका. घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्याच्यावर इंटरेक्शन तुमचं व्यवस्थित राहील. फक्त घरातल्या ज्या वृद्ध आहेत, महिला किंवा पुरुष जे तुमच्या घरातले वृद्ध आहेत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या महिन्यामध्ये डोकं वर करू शकतील. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे रवी, जो की तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय. 15 तारखेनंतर तुमच्या वेळात भ्रमण करणार आहे. तर साधारण 12-13 तारखेपासूनच तुमच्यामध्ये तुमच्या ज्या रिलेशनशिपमध्ये व्यक्ती असेल त्याच्यामध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि थोडंसं तुमचं जे नातं आहे थोडंसं ताणलं जाईल, दुरावलं जाईल. या संदर्भात काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिसअंडरस्टँडिंग वगैरे असा प्रकार काही या संदर्भात होण्याची शक्यता जास्त आहे. याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनी सुद्धा
स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. अनपेक्षितपणे काही गोष्टी थोड्याशा टोकाच्या होत आहेत का असं वाटेल, पण तू काळजी करू नका. गुरु हा जर तुमच्या राशीत आहे, हा सर्व तुम्हाला या एक्स्ट्रीम ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून वाचवणार आहे. तरीसुद्धा थोडंसं सावध असणं गरजेचं राहील. जो विद्यार्थी वर्ग आहे, सध्या परीक्षेचाच कालावधी चालू आहे, तर त्या अनुषंगाने सुद्धा एफर्ट जास्त देणे गरजेचं राहील. अर्थात गुरु चांगला आहे, परंतु फक्त आणि फक्त वाग्यावरती विसंबून राहू नका. तुमचं कर्म किंवा तुमचे एफर्ट, तुमचे प्रयत्न हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे राहतील. या अनुषंगाने थोडंसं मेहनत घेणं गरजेचं राहील. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे, शुक्राला खूप महत्त्व आहे तुमच्या राशीमध्ये वैवाहिक जीवनाकरता, कारण तो सप्तमेश पण आहे, नैसर्गिक विवाहाचा सुद्धा कारक आहे आणि तो तुमचा धनेश पण आहे. तर हा जो शुक्र आहे, हा शुक्र तुमच्या धनस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 8 तारखेनंतर तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करण्यात काळजी करू नका. या महिन्यात विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नाते संबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जे विवाहचूक तरुणी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा जो संपूर्ण महिना अतिशय शुभफलदायी राहील. विवाह जुळून येणं, साखरपुडा होणं, एंगेजमेंट होणं किंवा विवाह प्रत्यक्षात होणं, विवाह संदर्भात अनुकूल गोष्टी घडणं, तुमच्या अपेक्षेच्या आसपास विवाहाचे स्थळ येणं, अशा प्रकारच्या बऱ्याचशा चांगल्या गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये साधारण 10 तारखेनंतर अनुभवास येतील. तर एकंदरीतच साधारणतः वैवाहिक जीवनाबद्दलचं सांगायचं झालं तर हा जो महिना, हा महिना तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे या महिन्यामध्ये जर का तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल किंवा करिअर आपण ज्याला म्हणतो, त्याबद्दल अजिबात काळजी करू नका. कारण गेल्या महिन्यामध्ये वरिष्ठांबरोबर वादविवाद, सहकर्मीबरोबर वादविवाद, त्याच्यामुळे कामाच्या संदर्भात वेगळं काही जॉब शोधावा, वेगळं काही म्हणजे तुमच्या कार्यक्षेत्राला संदर्भ वेगळं काय करावं, अशा जे विचार तुम्हाला येत होते या महिन्यामध्ये पूर्णपणे नॉर्मल होऊन जाते. आणि एकंदरीतच कार्यक्षेत्राबद्दल काळजी करण्याची अशी आवश्यकता नाही, कारण जे काही तुमचे सहकर्मी असेल त्यांच्याकडून तुम्हाला चांगली साथ संगत नक्कीच मिळेल. तर त्या संदर्भात काळजी करू नका. मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये पैशाच्या संदर्भातल्या व्यवहाराबद्दल काळजी घ्या. कागदोपत्री व्यवहार त्याच्यापासून जपून राहा. कमिटमेंट प्रॉमिसेस हे नीट विचार करून द्या. फक्त आणि फक्त भावनेच्या आहारी जाऊन गोष्टी करू नका. वैचारिक गहनता, वैचारिक खोली विचारांमागे असण्याची गरज या महिन्यात बऱ्याच प्रमाणात आहे. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. दिनांक 3 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्र योग होणार आहे. तर हर्षल जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, शुक्र तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे जे महिला कर्मचारी असतील त्यांच्यावर थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात म्हणजे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. जपून इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला नेपच्यून आणि बुधाची युती होणार आहे. तुमच्या व्ययस्थानामध्ये महत्त्वपूर्ण योग आहे. बुध मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वात अशुभ फलदायी ग्रह आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस, कर्ज काढणं, कर्ज देणं या सगळ्यांपासून लांब राहा. तुम्ही फसण्याची शक्यता आहे. चीटिंग तुमच्यावर होण्याची शक्यता आहे. कधी कधी तुम्हाला असा सुद्धा अनुभव येईल की भावनेच्या भरात जाऊन काही गोष्टी केल्या किंवा काही गोष्टी केल्या तर आपल्याला कळल्याच नाही किंवा आपल्या अपरोक्ष काही गोष्टी झाल्या आणि त्याच्यामध्ये गौलं मात्र आपण गेलो. तर अशाच गोष्टी या महिन्यात होऊ शकतात. थोडंसं या संदर्भात सजग राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला हर्षल आणि मंगळाचा सुद्धा केंद्र योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो हर्ष तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर बाचाबाचीचे प्रसंग किंवा वादविवाद, डिफरन्स ऑफ ओपिनियन अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतात. थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. थोडंसं पेशन्सने काम करा. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला नेपच्यून आणि रवीची युती होणार आहे तुमच्या व्ययस्थानामध्ये. जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर अंडरस्टँडिंग जरूर होणार दिनांक 17 तारखेच्या आसपास. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे निर्णयापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं. संपूर्ण महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये जर का ट्रेड करत असाल तर या सगळ्यापासून थोडंसं लांब राहणं, महत्त्वाची मोठी रिस्क यापासून लांब राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे 19 तारखेला राहू आणि बुधाची युती होणार आहे. आता ही जी युती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण बुध आणि राहू हे दोन्ही प्रकारे काम करतील. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कागदोपत्री व्यवहार होणार काय, कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहा. पैशाच्या व्यवहारापासून लांब राहा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावंडांबरोबर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. अर्थात बऱ्याचशा गोष्टी या तुम्हाला नकारात्मकदृष्ट्या समोर येऊ शकतील. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात त्या प्रत्यक्ष नसतील, परंतु तुमच्या मनात तो ग्रह होऊन आणि त्यामुळे कदाचित थोडेसे चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तर साधारण राहू आणि बुधाची जी युती 19 तारखेला व्ययस्थानात होणार आहे. या दरम्यान थोडंसं तुम्हाला सजग राहणं गरजेचं राहील. 18, 19, 20 तारखेदरम्यान काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला शनी आणि शुक्राची युती होणार आहे. तसे पहिले तर ही युती तुमच्याकडे शुभफलदायी राहील. काही चांगले आर्थिक लाभ तुम्हाला होऊ शकतील, महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. याचप्रमाणे जे लाभ, ज्या गोष्टी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होत्या, काय मिळत नव्हत्या आणि त्या मिळतील अशा वाटत नव्हत्या,
या सगळ्या गोष्टी आर्थिक लाभाच्या संदर्भात तुम्हाला या महिन्याच्या साधारण 21 तारखेच्या आसपास मिळू शकतील. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे ती 10 तारखेला तुमच्या लाभ सणात कुंभ राशीमध्ये आर्थिक संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. या दरम्यान ज्याला आपण फायनान्शियल क्रंचेस ज्याला आपण म्हणतो तर ते थोडेफार येऊ शकतात, तर थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे जी पौर्णिमा आहे ती अर्थातच होळी पौर्णिमा आहे आणि दिनांक 25 तारखेला आहे. तर त्या पौर्णिमेबद्दल चांगलं वेगळं काही सांगायला नको. तर ती पौर्णिमा फक्त तुमच्या जे साधारणतः तुमचं जे वैचारिक जी प्रणाली आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष घ्या. बिनधास्त बेधडक असं तुमचं व्यक्तिमत्व आहे, तर या दरम्यान थोडेसे वादविवादाचे प्रसंग येणार नाही, त्याकडे काळजी घेणं गरजेचं राहील. असं पण पाहिलं तर पौर्णिमा आणि अमावस्या दरम्यान रविचंद्राचं जे आकर्षण असतं पृथ्वीकडे ते थोडंसं जास्त प्रमाणात असतं आणि आपण जास्तच थोडेसे या दरम्यान भावना तिथवतो आणि भावनेच्या भरात घेतले गेलेले निर्णय किंवा केलेली निगामत चुकण्याची शक्यता जास्त असते. या दरम्यान थोडीशी काळजी घेणे गरजेचं राहील या महिन्याच्या 10 आणि 25 तारखेला. तर मित्रांनो, हे होतं मार्च 2024 करता मेष राशीचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं म्हटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.